काय नाही. आता आम्ही निघालो आहे बोर. बोर म्हणलं तर समजणाऱ्याला समजलं. कधी येत असतं तर कंटाळा. बोर म्हणजे बोर. ऑन द वे महाबळेश्वर. आता तिथं थंड वातावरण असते उन्हाळ्यामध्ये, पण तिथं थंडीच्या दिवसात जात जाऊ नका. बापरे, तिथं बापरे बर्फच आहे, बर्फ. हात आहे का नाही समजत नाही, पाय आहे का नाही समजत नाही, अरे मोबाईल आहे का नाही ते पण समजत नाही. काय सांगाच तुम्हाला. जाऊन आलो आम्ही, पण आता महाबळेश्वरला उन्हाळ्यामध्ये जायचं. मस्त असतं ते. असं वाऱ्याचा आवाज जास्त येते ना, त्याच्यामुळं काच वरच पाहिजे प्रवासामध्ये. आणि हा माझा छोटा भाऊ वाटतो, पण हा छोटा भाऊ नाही. हा मोठा भाऊ आहे. सगळ्यांचा हाच गैरसमज आहे. मी मोठा आहे, हा छोटा आहे. फक्त मी दिसायला मोठा दिसतो, वजनानं मोठा आहे, पण ह्याच्यापेक्षा लहान आहे. कसं राहते बघा एकदम. त्याला सांग म्हटलं काय राज आहे तुझं, वजन एवढं व्यवस्थित मेंटेन ठेवतो. सांगत नाही, असंच गप्प बसतो. गुपित आहे म्हणते. गुपित नाही, गुपित सांगायचं ना. आपला जर अनुभव एखाद्याला शेअर केल्यानंतर त्याचं चांगलं होत असेल तर काय अडचण आहे, पण सांगत नाही, असं गप्प बसतं. अजिबात बोलायला पाहिजे माणसानं. कसं बिंदास्त असलं पाहिजे. काहीच बोलत नाही. मग काय तुझं दिनचर्या काय आजचा? दिनचर्या म्हणजे दिवसाचं नियोजन काय? माझ्याकडे लक्ष देऊ नको, मोबाईलकडे लक्ष देऊ नको. तू सरळ लक्ष दे, फक्त बोलत राहा. हे बहुतेक न बोलताच आपल्याला हसवणार आहे काय, आता काय माहिती. काय काय व्हिडिओ मध्ये येते की असतंय ना की काय त्रास, गप्प बसते ते. आणि काय गप्प बसल्यानंतर म्हणतात की न बोलता जाऊ दे, असू दे, चला. काय तरी विषय सांग ना. बंद केल्यावर सांगणार का? काय अर्थ आहे मग? सांग असं. आम्ही चाललो आमच्या गावा, आणि तुम्ही सर्वांनी आमचा राम राम घ्यावा. बरोबर आहे. सर्व आनंदी तुमचा दिवस शुभ जावो. सगळ्यांनी हसत खेळत आनंदी राहा. एकमेकांची मदत करा. आणि एक सांगण्यासारखं काय, लाईफमध्ये खुश राहा आणि लाईफ एन्जॉय करत राहा. परत बोलण्यासारखं काय आहे बाबा, काय सांगायला पाहिजे तुम्हाला. तुम्हाला सगळं माहितीच असतं. काय काय जणांना सगळं माहीत असून पण माहीत नसल्यासारखं असतात. काही काहींना काही माहीत नसते पण सगळं माहीत असल्यासारखं वागतात. असू दे, हेही दिवस जातील. दुःख जाईल, सुख येईल. सुख येईल, सुख येईल. तुझा सांगून पण